नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 6 जुलै 2026 आज सायंकाळी 6ची आकडेवारी आपण सांगणार आहोत. उजनी धरणामध्ये येणारा दौंडचा विसर्ग कितीने वाढलेला आहे, बंड गार्डनच्या विसर्गामध्ये कितीने वाढ झाली आहे आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची काय स्थिती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी जी आकडेवारी होती त्यामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळं उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ झालेली आहे. 24,000 पासून ते आता सध्याला 54,243 क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनीमध्ये मिसळतोय. आणि त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की बंड गार्डनचा विसर्ग टप्प्याटप्प्याने सकाळी 31,770 होता, त्यामध्ये प्रचंड वाढ होऊन तो 60,525 क्युसेकचा झालेला आहे. बंड गार्डनचा विसर्ग हा दौंडमध्ये येण्यामध्ये थोडासा वेळ लागतो, त्यामुळं सकाळपर्यंत दौंडचा विसर्ग 1,00,000 क्युसेकच्या आसपास जाणार आहे. त्यामुळं उजनी धरणाची जी पाणीसाठा वाढणार आहे तो मोठ्या प्रमाणात वाढेल. गेल्या 2-3 दिवसामध्ये 2 ते 3% पाणी वाढलं होतं, परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये एका दिवसामध्ये 5 ते 10% पाणी वाढणार आहे. कारण घाटमाथ्यावर असणारा पाऊस, इंद्रायणी नदी झालेली, इंद्रायणी नदीमध्ये आलेला पूर आणि खडकवासला, कासारसाई, वडिवले धरणं पूर्ण भरलेले आहेत. त्यातून सध्याला विसर्ग चालू केलेला आहे. कासारसाईमधून 3,860 क्युसेकचा विसर्ग दुपारी होता, त्यामध्ये कदाचित संध्याकाळी 8 वाजेपर्यंत वाढ होईल. आणि वडिवले धरणातूनही दुपारी 1 वाजता 8,935 क्युसेकचा विसर्ग चालू केला होता, त्यामध्येही वाढ होईल. कारण पावसाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. त्यामुळं जवळपास आपल्या 19 धरणापैकी 6 ते 7 धरणं 80-90% गेलेली आहेत. एक 8-9 धरणं राहिलेली आहेत, ते 30-35च्या घरात आहेत. ते पण धरणं लवकरच भरतील आणि कदाचित उद्या दिवस सोडला तर परवापासून त्या धरणातून, सगळ्या धरणातून विसर्ग चालू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पाऊस कुठं थांबायचं नाव घेईना. निराखोऱ्यातली परिस्थिती तीच आहे. 4 ते 5 धरणं आहेत, त्या धरणाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कदाचित त्याही धरणातून पुढील 2-3 दिवसानंतर नीरा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू होईल. आणि सीना प्रकल्पामध्ये सीना कोळेगाव धरण आहे, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मात्र कसलाही पाऊस नाही आणि त्यामध्ये वाढही नाही. त्यामुळं सीना कोळेगाव धरणावर अवलंबून असणारे किंवा सीना नदीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी सध्याला तरी घाबरण्याची स्थिती नाही. परंतु पुढील काळामध्ये पाऊस कुठं कसा फिरेल किंवा पडेल याची शाश्वती कोणीही सांगू शकत नाही. सध्याला तरी भीमा खोऱ्या आणि नीरा खोरे यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय आणि त्याचा परिणाम त्या धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यामध्ये होतोय आणि त्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया वेगाने वाढण्याची शक्यता आहे. सकाळपर्यंत बऱ्याचपैकी 19 पैकी जवळपास 7 ते 8 धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. कारण तसा इशारा त्या धरण प्रशासनाने दिलेला आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.